नमस्कार. आज तुम्हाला सांगणार आहे मी झाडं अशी वर्षानुवर्ष हिरवेगार माझे कसे राहतात आणि तुम्हाला काहीतरी टिप्स पण देणार आहे. तर आपण इंडोर प्लांटसाठी आपण काय केअर केली पाहिजे आणि जे फ्लावर देतात ना त्यांच्यासाठी आपण काय केअर केली पाहिजे ते पण तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप न करता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आहे तो उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये खूप छान ग्रो करतात आणि मस्त मस्त फुलं पण देतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आणि हे मोठंच आहे. हे मनी प्लांट वगैरे मी ह्याला 1 वर्षापूर्वी लावलेला आहे. इथं मी 3 चमचे मोहरी घेतलेली आहे आणि आता हे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे. मिक्सरमधून मोहरी मी ग्राइंड करून घेतलेली आहे. आता मी या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी पाणी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आता मी पाहू शकता आता पाणी कसं हे पिवळं पिवळं झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता पाणी एकदम पिवळं पिवळं झालेलं आहे. आणि आपल्याला हे झाडाला टाकायच्या अगोदर 2 दिवसापूर्वीच बनवून ठेवायचं आहे, कारण हे 2 दिवस चांगलं मुरलं पाहिजे तरच झाडाला टाकायचं आहे. एक लगेच झाल्याबरोबर हे झाडाला नाही टाकायचं, ह्याला 2 दिवस असं ठेवायचं आहे आपल्याला. हा प्लांट आहे स्पायडर प्लांट आणि हे सर्व मी मैत्रिणीकडूनच आणलेलं आहे. एकही मी विकत नाही आणलेलं आहे नर्सरीमधून. मैत्रिणीकडे गेल्याच्या नंतर मी एक एक झाड घेऊन येत असते, कारण मी झाडावरती खर्च वगैरे नाही करत, पण मी झाडं केअर खूप छान करते. आणि मी खत वगैरे जर आणलं नसेल खत मी गावावरूनच आणत असते गेल्यानंतर. आणि ह्या मनी प्लांटला मी हे कूलरचं लावलेलं आहे, कारण मी मनी प्लांट स्टिक नाही मागवली, तर माझ्याकडे हे कूलरचं होतं तर मी हे लावून घेतलं आणि खूप छान जमलं. पण हे खूप दिवस झालं मी ह्याला लावलेलं. एकदम छोट्याशा डब्यामध्ये मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं, आईस्क्रीमच्या छोट्या डब्यामध्ये. तर मी ह्याला एक हँगिंगवाल्या पॉटमध्ये लावलं होतं. तर हे असं गोल झालेलं आहे एकदम बॉलसारखा. आणि हे आहे चिनी मनी प्लांट आणि हे पण खूपच वाढतो पटपटा, पण ह्याला नाही का सारखंच पाणी हवं असतं. ह्याला मी 4-5 कुंड्यामध्ये लावून घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे थोडंसं नाही का मी ह्याला फर्टिलायझर माझ्याकडून जास्त झालेलं आहे ह्या झाडाला, त्याच्यामुळे हे थोडंसं हे झालेलं आहे झाड. आणि इथं पण आहे, कारण हे आपण घरामध्ये जर ठेवलं ना तरी पण खूप छान राहतो. हा पुदिना मी भाजी मार्केटमधून आणला होता घरात वापरण्यासाठी, आणि मग त्या काड्या नाही का मी एका पॉटमध्ये लावून घेतल्या आणि हे खूप सारा एकदम वाढून गेला. आणि मी दुसऱ्या पॉटमध्ये पण ह्याला शिफ्ट केलेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये खूप लवकर वाढ होती ह्याची. कशी ग्रोथ करायची आणि झाडे एकदम हिरवीगार कशी राहिले पाहिजेत वर्षभर. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज तुम्हाला मी हे तीन टिप्स सांगणार आहे. तर हे आहे डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी. हे मी फेकत नाहीये, ह्याला मी साठवून ठेवते भरणीमध्ये. आणि ह्याचा एक भाग करायचा आणि 3 भाग साधं पाणी घ्यायचं आणि झाडाला आपण हप्त्यामधून 1दा किंवा 2दा टाकून द्यायचं. आणि हे आहे आपण किचनमध्ये वापरलेले कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट. आपण त्याला असं छिलून आपण फेकून देतो ना, तर फेकून नाही द्यायचं. ह्याला पण साठवून ह्याच्यात पाणी ओतून. आणि ही आहे सरसो की खली म्हणतात ना, सरसो की खली. आणि ही मोहरीचं फर्टिलायझर आहे. तर ह्याला मी मिक्सरमध्ये मोहरी ग्राइंड केली आणि 2 दिवसासाठी मी हे पाणी भिजत घातलं. आणि हे बघा कसं पिवळं पिवळं आलेलं. करून घ्या तुम्ही पण. आणि हे फुलं येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे फर्टिलायझर. आणि ह्याला तुम्ही वापरल्यानंतर जर समजा जास्वंदाला पण खूप छान फुलं लागतात आणि शेवंतीला वगैरे खूप छान फुलं लागतात. आणि आपले इंडोर प्लांट आहे त्यासाठी पण खूप चांगलं आहे हे वापरण्यासाठी. कुठलाही खर्च न करता आपल्याला हे वरचं असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे मग गाळायला आपल्याला सोपं जाईल. आता ह्याला मी गाळून घेणार आहे. आणि आपण इथं खराबच भांडी वापरून घ्यायचे.
कारण चांगले भांडे नाही वापरू शकत, खराब भांड्याचा यूज करायचा इथे. हे पाहू शकता कसं झालेलं आहे. आता इथे घेतलेलं आहे मी साधं पाणी, ते मी अर्ध पातेल्याच्या वरती घेतलेलं आहे. आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच हे आपण कांद्याचं आणि काकडी गाजरचं फर्टिलायझर आता हे थोडंसं टाकलेलं आहे. आणि हे आपल्याला आता नंतर हे झाडांना द्यायचं आहे. आणि असेच हे दोन्ही पण करायचे आहेत आपल्याला, कारण ह्याचा भाग एकच घ्यायचा आहे आणि 3 भाग हे साधं पाणी घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही झाडांना टाकून द्या, तुमची झाडं नक्की छान राहतील आणि वर्षभर तसेच हिरवेगार दिसणार.